मागील लेसनमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शन्स विषयी माहिती पाहिली होती. त्याच्यामध्ये स्टार जोडणी, डेल्टा जोडणी, डेल्टा डेल्टा, स्टार स्टार, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यांच्या जोडणीविषयी माहिती आपण मागील लेसनमध्ये पाहिलेली होती. आजचं लेसन आपण असणार आहे की कूलिंग मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धती. हा आपला आजचा लेसन आहे. मग याच्या आपण आता माहिती पाहूया. बघा, ट्रान्सफॉर्मर हे मुख्यतः दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात. एक ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर असतात, एक ऑइल इमर्ज्ड ट्रान्सफॉर्मर असतात. म्हणजे जे छोटे कॅपॅसिटीचे जे ट्रान्सफॉर्मर असतात की ते ड्राय टाईप असतं, म्हणजे त्याच्या टँकमध्ये ऑइल सोडलेलं नसतं, ड्राय टाईप असतात. परंतु जे ट्रान्सफॉर्मर ऑइल इमर्ज्ड असतात, मग त्याच्यामध्ये कोर असतो, कोरवरती 3 फेज वाइंडिंग केलेली असते आणि वाइंडिंग आणि कोर ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये जे ट्रान्सफॉर्मर ऑइल भरलेले आहेत त्याच्यामध्ये बुडवलेलं असतं, ते त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. म्हणजे ऑइलच्या द्वारे कूलिंग केली जाते. मग त्यामध्ये हे कूलिंगच्या अनेक पद्धती आहेत, तर त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर ते जे ड्राय टाईप जे ट्रान्सफॉर्मर असतात तर त्याच्यासाठी जे आहे की नैसर्गिक कूलिंग पद्धत आहे. नैसर्गिक कूलिंग पद्धत, नॅचरल एअर कूलिंग त्याला आपण म्हणतो. असे छोट्या आकाराचे 10 ते 15 kVA पर्यंतचे जे ट्रान्सफॉर्मर असतात तर ते नॅचरल एअरद्वारे कूलिंग केले जाते. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं की ट्रान्सफॉर्मर, मागे पॉवर ट्रान्सफॉर्मरची माहिती पाहताना आपण पाहिलेलं होतं की ट्रान्सफॉर्मरची टँक असते आणि त्याचा जो पडदा असतो, त्याचा जो पत्रा जो असतो तो नागमोडी आकाराचा असतो. आणि मग ते असे उघड्यावरती ते ट्रान्सफॉर्मर असतात आणि त्याला नैसर्गिक हवा जी अवतीभोवती असते त्या हवेने ते ट्रान्सफॉर्मर थंड केले जातात. मग यामध्ये ट्रान्सफॉर्मर हे थंड करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर याची आवश्यकता काय आपल्याला, ट्रान्सफॉर्मर थंड का ठेवले जातात आणि थंड ठेवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या कोणत्या असणार आहेत. तर यामध्ये ट्रान्सफॉर्मर, ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मरला लोड जोडला जातो तर त्यावेळेस काय होतं की ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून करंट वाहतो, प्रायमरी वाइंडिंगमधून, सेकंडरी वाइंडिंगमधून, आणि त्यामध्ये लॉसेस निर्माण होतात. ही माहिती आपण पाहिलेली आहे. आणि त्या लॉसेसमुळं काय होतं की ट्रान्सफॉर्मर गरम होतो, वाइंडिंग गरम होते आणि म्हणून त्याला थंड ठेवण्याची आवश्यकता असते. आणि जर थंड नाही ठेवलं तर त्याचे दोष निर्माण होतात त्या ठिकाणी आणि ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊ शकतो. आणि म्हणून जे एकदम मोठे मोठे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात तर त्याला थंड करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. मग त्याच्यामध्ये ऑइल कूलिंग पद्धत आहे की ऑइलमध्ये ट्रान्सफॉर्मर ठेवलेले असतात, त्याला ऑइल इमर्ज्ड ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग ऑइलच्याद्वारे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवलं जातं. किंवा त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर असतील तर त्याला ऑइल ब्लास्ट कूलिंग, ब्लास्ट म्हणजे की फॅन्स आणि ब्लोअर एक्स्ट्रा त्याला ठेवलेलं असतं, ते सोडलेलं असतं. फॅनची हवा, फॅनचा झोत ब्लोअरच्या साईड त्याच्यावर सोडतात आणि त्याच्याद्वारे मग ऑइल कूल केलं जातं. ऑइलमुळं मग नंतर मग पुन्हा ट्रान्सफॉर्मर थंड ठेवला जातो. अशा पद्धती आहेत. तर त्या सर्व पद्धतींची माहिती आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर जे असतात ते नैसर्गिक हवेद्वारे थंड होतात कारण ते लहान कॅपॅसिटीचे असतात. परंतु जे कॅपॅसिटी ट्रान्सफॉर्मरची वाढल्यानंतर आपल्याला काय केलं जातं की नॅचरल एअर कूलिंग जे आहे त्याच्यामध्ये पण 2 पद्धती आहेत. बघा, नॅचरल एअर कूलिंगमध्ये नॅचरल एअर कूलिंग पद्धत आहे. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची जी बॉडी आहे, जे पत्र्याचं पत्रा आहे त्याला नैसर्गिक हवेच्या साहाय्याने ते थंड होते. परंतु एअर ब्लास्ट कूलिंग म्हणजे काय की बाहेरच्या बाजूने फोर्स्ड एअर, फॅनची किंवा ब्लोअरची हवा त्या टाकीवरती सोडली जाते आणि त्यामुळं काय होतं की ते वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर थंड ठेवला जातो. ही एक पद्धत आहे, त्याला एअर ब्लास्ट फोर्स्ड एअर कूलिंग पद्धत म्हणतात. हे ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मरचं आहे, ही पद्धत आहे. परंतु 500 kVA पेक्षा जास्त पॉवरचे जे ट्रान्सफॉर्मर असतात तर त्यासाठी आपल्याला ऑइल इमर्ज केलेलं असतं. ते कोर आणि ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये बुडवलेले असतात. मग अशा ऑइल कूलिंगची पद्धत आपल्याला त्या ठिकाणी वापरायला लागते. तर ऑइल कूलिंगच्या पद्धतीची माहिती आपण यानंतर आता पाहूया.
बघा ऑइल इमर्ज्ड ट्रान्सफॉर्मर की याच्यामध्ये जी कूलिंग पद्धत आहे तर याच्यामध्ये ऑइल नॅचरल एअर नॅचरल ही पहिली पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की इथं बघू आकृती आपण या ट्रान्सफॉर्मरची काढलेली आहे की इथे 3 फेज वाइंडिंग आहे आणि हा कोर आहे. कोरवरती वाइंडिंग केलेली आहे म्हणजे कोर आणि वाइंडिंग हे ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल या टँकमध्ये आहे, मेन टँकमध्ये, आणि त्या मेन टँकमध्ये कोर आणि वाइंडिंग ठेवलेली आहे. इथे आपण बघू शकतो इथं कॉन्झर्वेटर टँक आहे, ही मेन टँक आहे. त्यानंतर याला इकडे जे पाईप असतात इथं कडेला जो पत्रा असतो आणि त्याला आपण रेडिएटर म्हणतो. मग या ठिकाणी काय असतं की ज्यावेळेस वाइंडिंग मधून सप्लाय वाहत होतं ते वाइंडिंग गरम होते. वाइंडिंग गरम झालं असता ऑइल गरम होतं आणि त्या ऑइलला थंड ठेवण्यासाठी नैसर्गिक हवेचा वापर केला जातो. याच्या अवतीभोवती जी नैसर्गिक हवा आहे त्या हवेच्या साहाय्याने हे रेडिएटर थंड होतं आणि त्याच्यामधलं ऑइल हे थंड होतं. मग गरम ऑइल हे वर जात असतं, असं वर जात असतं आणि थंड झालं का पुन्हा खाली येतं. म्हणजे गरम झालेलं ऑइल वर जाणार, थंड होऊन पुन्हा खाली येणार. याला सायफन ॲक्शन म्हणतात. हे होत राहते, ही जी क्रिया आहे ही होत राहते. थंड झालेलं ऑइल खाली येणार, गरम झालेलं वर येणार आणि अशा प्रकारे नॅचरल एअरद्वारे कूलिंग केलं जातं. तर अशा प्रकारे ही नॅचरल ऑइल नॅचरल एअर नॅचरल ही पद्धतीची ही ऑइल इमर्ज ट्रान्सफॉर्मर थंड करण्याची पद्धत आहे. आणि हे जे ट्रान्सफॉर्मर आहे 30 MVA पर्यंतचे कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर या पद्धतीने थंड ठेवले जातात. यानंतर आपण दुसरी पद्धत पाहूया. बघा ऑइल इमर्ज ट्रान्सफॉर्मरचे कूलिंग करण्याची जी दुसरी पद्धत आहे याला म्हणतात ऑइल नॅचरल एअर फोर्स कूलिंग पद्धत. म्हणजे याच्या अगोदर जी पद्धत होती ऑइल नॅचरल एअर नॅचरल त्या पद्धतीसारखीच आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं की हे बाहेरून फॅन्स म्हणजे ब्लोअर किंवा फॅनच्या हवेचा झोत याच्यावर रेडिएटरवर सोडला जातो आणि त्या रेडिएटर सोडला असता आतमधलं गरम झालेलं ऑइल हे थंड होतं. आणि मग पहिलेच असतं थंड झालेलं ऑइल खाली येणार, गरम झालेलं वर येतं आणि ते या फोर्स्ड एअरने थंड केलं जातं. म्हणून या पद्धतीला आपण ऑइल नॅचरल फोर्स्ड एअर किंवा एअर फोर्स पद्धत असं म्हणतात. आणि हे 60 MVA पर्यंतच्या ट्रान्सफॉर्मरला थंड करण्याच्या पद्धतीमध्ये याचा उपयोग होतो. अशा प्रकारे ही पद्धत आहे. बघा ऑइल इमर्ज ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याची ही जी आपली तिसरी पद्धत आहे ही जी पद्धत आहे ऑइल फोर्स एअर फोर्स्ड कूलिंग ट्रान्सफॉर्मर पद्धत. ऑइल फोर्स एअर फोर्स याच्यामध्ये बघा ही आकृती इथं काढलेली आपण. ही जी पद्धत आहे की याच्या अगोदरची जी पद्धत होती ऑइल नॅचरल एअर नॅचरल या पद्धतीसारखंच आहे की हा जो कोर आहे इथे आणि ही जी वाइंडिंग आहे ऑइल आहे तिकडे मेन टँक आहे. परंतु यामध्ये एक पंप बसवलेला असतो की पंप चालू केला असता ऑइल जे आहे आपलं गरम झालेलं ऑइल तर ते इकडं सर्क्युलेट करण्यासाठी असतं. हे पंपच्या साहाय्याने थंड झालेलं ऑइल पंपच्या साहाय्याने इकडे घेतलं जातं. नॅचरल गरम झालेलं ऑइल इकडून येतं या ठिकाणी आणि या ठिकाणी हीट एक्सचेंजर आहे. याच्यामध्ये इथं पाहतो कॉन्झर्वेटर टँक आहे आणि इथं एक फॅन बसवलेला आहे. एवढा फरक आहे या ठिकाणी. मग ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मरला जास्त लोड नसतो तर त्यावेळेस काही जास्त हीट निर्माण होत नाही. त्यावेळेस नॅचरल एअरच्या द्वारे याच्यामध्ये जे ऑइल आहे ते थंड होतं इथं. परंतु ज्यावेळेस लोड वाढतो ट्रान्सफॉर्मरचा लोड वाढतो तर अर्थातच काय होतं की ऑइल गरम जास्त होतं, हीट वाढते आणि त्यावेळेस मग इथे सेन्सर बसवलेले असतात. मग त्या सेन्सरच्या सहाय्याने ऑइल टेम्परेचर वगैरे याच्या सेटिंग केलेलं असतं आणि त्याच्या सहाय्याने आपला पंप आणि फॅन हे ऑटोमॅटिक चालू होतात आणि त्यामुळे मग ते जास्त हीट जी प्रोड्यूस होते ते याच्या सहाय्याने थंड केली जाते. तर अशा प्रकारे ही पद्धत आहे. मग याला ऑइल फोर्स म्हणजे पंपच्या सहाय्याने ऑइल पाठवलं जातं इकडं. त्याचप्रमाणे ब्लोअरच्या सहाय्याने फॅन ब्लोअरच्या सहाय्याने इथं हीट एक्सचेंजरवरती फॅन हवा सोडली जाते, हवेचा झोत आणि त्याच्या सहाय्याने कूलिंगची पद्धत केली जाते. अशा प्रकारची ही पद्धत आहे. ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धतींचा आपण अभ्यास करत आहोत आणि याच्यामध्ये आपली आत्ताची पद्धत असणार आहे की ऑइल नॅचरल वॉटर फोर्स आणि ऑइल फोर्स वॉटर फोर्स ही पद्धत आहे. याच्यामध्ये काय आहे की हे बघा मेन टँक आहे, याच्यामध्ये ऑइल आहे, हे वाइंडिंग आहे, हा कोर आहे. कोर आणि वाइंडिंग हे
ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये टँकमध्ये बसवलेले आहे, वरती कॉन्झर्वेटर टँक आहे. पण याला काय आहे की खालच्या बाजूला एक पंप बसवलेला आहे आणि वरून हे ऑइल इकडे जाण्यासाठी इकडे रेडिएटर टँक आहे. हा रेडिएटर टँक एक्स्ट्रा बसवलेला आहे आणि याच्यामधून हे जे पाईप आहेत याच्यामधून हे ऑइल जात आहे. या पाईपमधून असं सर्क्युलेट होते ऑइल, या पाईपमधून सर्क्युलेट होणार, इकडे पंपमधून जाणार, अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. परंतु या ठिकाणी आता फॅन बसवलेला नाही, आपण रेडिएटरला खाली फॅन नाही बसवला. म्हणजे सुरुवातीच्या अगोदरची पद्धत काय होती आपली की ब्लोअर फॅन किंवा ब्लोअर आपण इथं चालू करून सेन्सरच्या द्वारे आपोआप चालू होत होतो आणि त्याच्याद्वारे हे ऑइल आपलं थंड केलं जात होतं. म्हणजे कुलिंगची पद्धत होती, फोर्स्ड एअरची पद्धत, ब्लोअर किंवा फोर्स्ड एअर. परंतु त्यापेक्षा जास्त जर कॅपॅसिटीचे ट्रान्सफॉर्मर असतील आणि त्याला जर थंड करायचं असेल तर त्यासाठी काय केलं जातं, मग याच्यामध्ये हे इकडून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे सगळ्या ज्या या ऑइल वाहून आणणारे ट्यूब आहेत याच्या भोवती हे एक टँक सारखं याच्यामध्ये पाणी आहे, थंड पाणी आहे या ठिकाणी. मग इथं वॉटर इनलेट असं म्हटलंय, इकडं वॉटर आउटलेट, म्हणजे पाणी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामधून आपल्या ह्या ऑइलच्या ट्यूब जात आहेत आणि त्या ऑइलच्या ट्यूबचं इकडं पंपच्याद्वारे कनेक्शन आपण इकडं मेन ट्रान्सफॉर्मर टँकला केलेलं आहे. ट्रान्सफॉर्मर टँकचं वरचं कनेक्शन पुन्हा इकडं हे रेडिएटर किंवा हे जे वॉटर इनलेट केलेले ह्या ज्या ट्यूब आहेत इकडून आलेल्या आहेत, म्हणजे असे आलेले आहेत, असे फिरणार इकडून असे जाणार, अशी व्यवस्था केलेली आहे. मग यामध्ये काय होतं, हे जे ट्रान्सफॉर्मर आहेत हे 100 MVA पेक्षा जास्त कॅपॅसिटीचे लार्ज ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी केले जाते. मग याच्यामध्ये अर्थातच आपल्याला इथे माहिती आहे की सुरुवातीला जे आहे की पंपच्याद्वारे फोर्सनी ऑइल सर्क्युलेट केलं जातं आणि थंड पाण्याच्या सहाय्याने हे ऑइल थंड केलं जातं आणि थंड झालेलं ऑइल खाली येणार, गरम झालेलं वरून येत राहणार, थंड पाण्याने ते थंड होत राहतं आणि पाणी जर गरम झालं तर ते बाहेर काढण्यासाठी वॉटर आउटलेट आहे. आणि मग पिरियडिकली आपण वेळेनुसार आपण इकडून पाणी सोडत असतो, इकडं ते बाहेर जात असतं गरम झालेलं पाणी, म्हणजे पिरियडिकली वेळेनुसार. आणि फोर्स्ड ऑइल आणि फोर्स्ड वॉटर ही जी पद्धत असेल की या दोन्ही पद्धतीमध्ये पंप वापरला असतो. ऑइलसाठी पंप असतो आणि पाण्यासाठीही पंप असतो आणि मग त्याच्या सहाय्याने मग असे 100 MVA पेक्षा जास्त कॅपॅसिटीचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत, ऑइल इमर्ज्ड ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, मग त्याला थंड ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे या पद्धतीमध्ये मेन टँक आणि या ठिकाणी हे रेडिएटर टँक किंवा हीट एक्सचेंजर आणि त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली असते, अशी एक पद्धत आहे. वॉटर कुलिंग पद्धत आपण याला म्हणू शकतो. अगोदरची पद्धत आपण बघितली, फॅन बसवले असते बाहेरून, फोर्स्ड एअर त्याला म्हणतात. फोर्स्ड एअर पद्धत जी आहे या ठिकाणी जे इनडोअर सबस्टेशन असतात की ज्या ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये ट्रान्सफॉर्मर ठेवलेला असतो जमिनीवरती, त्या ठिकाणी फाउंडेशन वगैरे करून आणि त्या ठिकाणी मग हवेचा झोत, ब्लोअरचा झोत त्याच्यावरती सोडून ते कुलिंग पद्धत असते. परंतु ही पद्धत मात्र ही फार प्रभावी पद्धत आहे. याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये हे सगळ्या ट्यूब नेलेल्या असतात आणि त्याच्या सहाय्याने मग हे कुलिंगची पद्धत वापरलेली असते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण पाहिले की 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात. एक ड्राय टाईप ट्रान्सफॉर्मर असतात की त्याला नॅचरल एअरच्या द्वारे त्याच्या भोवती हवेचा नैसर्गिक हवा आहे त्याच्या सहाय्याने ते थंड होतात, कारण ते जास्त कॅपॅसिटीचे नसतात, ते जास्त गरम होत नाहीत, म्हणून ते नॅचरल कुलिंग पद्धत त्याच्यामध्ये वापरलेली आहे. त्याच्यामध्ये पण जास्त कॅपॅसिटी वाढली तर त्याला बाहेरून मेन टाकीला ब्लोअरचा झोत किंवा हवेचे फॅनचा झोत सोडलेला असतो दुसऱ्या पद्धतीमध्ये. आणि त्यानंतर मग ऑइल इमर्ज ट्रान्सफॉर्मर आहेत की त्याच्यामध्ये कोर आणि वाइंडिंग ही ऑइलमध्ये बुडवलेली असते आणि मग त्याला ही हवेचा झोत सोडलेला असतो, त्याच्यावरती फॅन वगैरे सोडलेले असतात, ही व्यवस्था केलेली असते. हीट एक्सचेंजर वेगळा असतो त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मग काय केलं असतं की वॉटर कुलिंग पद्धत वापरली असते. ऑइल आणि वॉटर दोन्ही कुलिंग पद्धत वापरतात. तर अशा प्रकारे या कुलिंगच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्याच्या या पद्धतींचा अभ्यास आपण आजच्या लेसनमध्ये पाहिलेला आहे. तर अशाच प्रकारे हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब. आणि हो, या ठिकाणी आपल्याला जो होमवर्क जो आहे आजचा, तो होमवर्क असा असणार आहे की
ज्या पद्धती आहेत ऑइलच्या, ज्या ऑइल इमर्ज ट्रान्सफॉर्मर थंड करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींची आकृती आपल्याला काढायची आहे विद्यार्थ्यांनी. आणि ते किती कॅपॅसिटीसाठी वापरतात त्याचा MVA मेगा व्होल्ट ॲम्पियर जी कॅपॅसिटी आहे ट्रान्सफॉर्मरची ती पण विद्यार्थ्यांनी लिहायची आहे. धन्यवाद.